योगी कथा प्रकरण 17वे. मी कर्करोगातून बरा होतो. सेवानिवृत्तीनंतर 11-12 एकर शेती विकत घेतली, विहीर खोदली, शेतीकडे लक्ष देणे सुरू केले. रोजची दिनचर्या व्यवस्थित होती. सन 2002मध्ये कधीकधी ताप यायचा, अंगाला खाज यायची. मालेगाव शहरातील डॉक्टरांना दाखवून गोळ्या औषधी घेतली की थांबायचे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2002मध्ये माझा ताप वाढला. ताप यायचा, 8 दिवसांनी कमी व्हायचा, पुन्हा यायचा. नंतर तर 1 दिवसानंतरच ताप यायचा. पूर्ण शरीरात वेदना व्हायच्या. बऱ्याच वेळा तब्येत बिघडायची. वाशिम येथील डॉक्टर सुनील लाड यांना मी प्रकृती दाखवायचो. ते आमचे फॅमिली डॉक्टर झाले होते. त्यांच्यासोबत कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध झाले होते. जानेवारी 2003मध्ये मला डॉक्टर लाड यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे अकोला येथील डॉक्टर सुनील मापारी यांना दाखविण्यासाठी अकोला येथे गेलो. तेथे त्यांनी तपासल्यानंतर गाठीतील पाणी तपासण्यासाठी पॅथॉलॉजीमध्ये देण्यास सांगितले. ते रक्त तपासून त्याचा रिपोर्ट सायंकाळी 7 वाजता आला. तो घेऊन मुलासह आम्ही त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यावेळी त्यांनी सांगितले की मला कर्करोग असू शकतो. असे म्हणून पुन्हा 3-4 दिवसांनी त्यांनी तपासणीकरता दवाखान्यात बोलविले. त्यानंतर तो रिपोर्ट आम्ही डॉक्टर लाड यांना दाखविला. त्यांनी तो पाहिला. ते ऐकल्यावर मुलांच्या व पत्नीच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांचे चेहरे पाहून मी त्यांना धीर दिला. काही होत नाही असे सांगितले. सन 2003मध्ये माझ्या जीवावर भयंकर संकट आहे. त्यामधून मी जिवंत राहणे कठीण याची कल्पना, तशा प्रकारचा दिव्य संदेश मला आला होता. त्यामुळे माझा भाऊ व पत्नीच्या नावावर असलेल्या शेताचा 7/12 मी तलाठी यांना भेटून वेगवेगळा करून घेतला होता. सर्व आर्थिक व्यवहार लिहून ठेवले होते. त्यापूर्वी माझा मुलगा श्याम मालेगाववरून वाशिमला जात असताना सावरगाव येथील श्री खडकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी थांबला. आता माझ्या तब्येतीच्या बाबतीत काय करावे या विचारात मंदिरात श्री खडकेश्वरासमोर बसला होता. त्यावेळी त्याला नागपूर येथील दवाखान्यात नेण्याबाबतचा संदेश मिळाला. दुसऱ्या दिवशी वाशिम येथील डॉक्टर सुनील लाड यांना तो रिपोर्ट दाखविला. त्यांनी मोबाईलवरून नागपूर येथील डॉक्टर आनंद पाठक यांना सांगितले. डॉक्टर पाठक यांनी आम्हाला तपासण्यासाठी नागपूरला बोलाविले. त्यावेळी डॉक्टर लाड यांनी सांगितले की तुम्ही डॉक्टर पाठक यांना दाखवा. काही काळजी करण्याचे कारण नाही. त्यानंतर आम्ही कारने डॉक्टर पाठक यांच्याकडे नागपूरला गेलो. त्यावेळी माझ्यासोबत माझी मुले अरविंद व श्याम, पत्नी आणि माझा भाचा विलास होते. त्यांनी माझी बायोप्सी करून तो मांसाचा तुकडा मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितला. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा न करता उपचार सुरू करण्याचे सांगितले. तिथे भरती झालो. केमोथेरपी सुरू झाली. बोन मॅरो करण्यात आले. भयानक त्रास होत होता. उठता येत नव्हते. तो त्रास सहन करीत होतो. मुलांना व पत्नीला माझ्या चेहऱ्यावर त्याची कल्पना येऊ देत नव्हतो. तिथे 7-8 दिवस भरती होतो. माझे मेहुणे वाशिम डेपोमध्ये ST कंडक्टर होते. ते रोज आम्हाला सकाळी 6:30 वाजता जेवणाचा डबा बसवर ड्रायव्हरजवळ पाठवायचे. तो 1:30-2 वाजता नागपूरच्या बसस्टँडवरून मिळायचा. माझी मुले लोकमत चौकातून बसस्टँडवरून तो डबा आणायची. तो दोन्ही वेळी खात असू. सकाळी नाश्त्यासाठी ज्यूस, फळे असायची. 7-8 दिवसांनी बरे वाटू लागले. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला 15 दिवसांनी बोलवले. रोज सलाईन इंजेक्शन डॉक्टर लाड यांच्याकडे वाशिमला घेण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही घरी आलो. डॉक्टर लाड यांच्याकडे डॉक्टर पाठक यांच्या सल्ल्याने सलाईन इंजेक्शन, औषधी मला सुरू होते. डॉक्टर लाड यांनी त्यांच्या कंपाऊंडरला सांगितले होते की आम्ही आलो की आमच्यासाठी चांगली खोली उघडून द्यावयाची. त्यामुळे मला तो दवाखाना म्हणजे घर वाटायचे.
माझी तब्येत बिघडली की रात्री 12-1 वाजता आम्ही त्यांच्या दवाखान्यात जायचो. डॉक्टर लाड त्वरित येऊन उपचार करायचे. उपचार झाले की घरी यायचो. ते खोली भाडे, सलाईन, इंजेक्शन व इतर उपचारांचे आमच्याकडून पैसेच घेत नव्हते. एकदा मला छातीमध्ये त्रास होऊ लागला. त्यावेळी दवाखान्यात मी होतो. डॉक्टर लाड यांनी डॉक्टर बिबेकर MD मेडिसिन यांना तपासण्यासाठी बोलाविले. त्यांनी तपासले. त्यांची फी देण्यासाठी माझा मुलगा गेला, तर डॉक्टर बिबेकर यांनी फी घेतली नाही. माझी नियमित तपासणी व उपचार डॉक्टर पाठक यांच्याकडे सुरू होते. एकदा नागपूरवरून आल्यावर माझी तब्येत बिघडली. मला डॉक्टर लाड यांच्याकडे नेले. तिथे भरती झालो, तरी माझी तब्येत सुधरत नव्हती. मी विचार केला की आपण जिवंत राहत नाही. त्यावेळी खोलीत पत्नी व मुलगा श्याम होता. मी विचार करत असतानाच रुग्णालयातील खोलीच्या भिंतीवर सिंहासनावर जगदंबा प्रगट झालेली मला दिसली. देवीला पाहून माझा कंठ दाटून आला. मी गहिवरलो. मला रडू आले. माझी आई जगदंबा दवाखान्यात आली होती. मी जगदंबेचे दर्शन घेतले. मला आशीर्वाद दिला. मी खोलीतील सर्वांना सांगितले की मला आता काहीही होत नाही. जगदंबेने आशीर्वाद मला दिला. त्यानंतर माझ्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. जुलै 2003 मी पूर्ण बरा झालो. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या सुरू होत्या.